ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति न एष्टिकिम्। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपः कुमाराय गोविन्दाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु उभयव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर। हरे कृष्णा। तर प्रथमतः सर्व भक्तांचा आजच्या सेशनमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो आणि विशेष धन्यवाद विठ्ठलानंद प्रभूजी आणि इस्कॉन युथ फोरम आय वाय बीट युथ मधुर गौर प्रभू, फार फार धन्यवाद, आपण बोलायला संधी दिलात। तर आजचं जे टॉपिक होतं तर ते जीवेर दया, म्हणजे जीवावर कसं भगवंत दया करतात, कसं गुरु दया करतात, त्याबद्दल आजचं टॉपिक आहे। तर हे जे जीव दया आहे, हे जीव दया आपल्यावर होण्यासाठी, भगवंतांची कृपा दृष्टी आपल्यावर होण्यासाठी आपली योग्यता काय असायला पाहिजे, तर त्यावर रूप गोस्वामी उपदेशामृत मध्ये सांगतात की कुठल्या व्यक्तीच्या सोबत राहायला पाहिजे की जेणेकरून आपल्यावर भगवंतांची कृपा दृष्टी पडते। तर आजचा जो श्लोक आहे तो उपदेशामृत मधला 5वा श्लोक आहे। रूप गोस्वामींनी सांगितलेला आहे। तर कृष्ण इति यस्य गिरितं मनसा आद्रियेतः दीक्षा अस्ति चेत प्रणितिभिः भजन्तम् ईशं शुश्रूषया भजन विज्ञान अनन्यम् अन्य निंदा आदि शून्य हृदयम् ईर्ष्पति संगलब्ध्यः। तर याचा अर्थ असा है, मनुष्य को चाहिए कि जो भक्त भगवान कृष्ण के नाम का जप करता है उसका मन उसका मन से आदर करे। उसे चाहिए कि वह उस भक्त को सादर नमस्कार करे जिसने आध्यात्मिक दीक्षा ग्रहण कर ली है और जो अर्चा विग्रह के पूजन में लगा हुआ हो, वह उस शुद्ध भक्त की संगति और श्रद्धा पूर्वक उसकी सेवा करे। जो अनन्य भक्ति में आगे बढ़ा हुआ है और जिसका हृदय दूसरों की आलोचना निंदा करने की प्रवृत्ति से सर्वथा विमुख हो। तर असं सांगितलं गेलं की या श्लोकचा पहिला मुद्दा, कृष्णेति यस्य गिरितम मनसाद्रियेत, मनुष्य को चाहिए कि जो भक्त भगवान के नाम का जप करता है। तर या ठिकाणी सांगतात की भगवंतांची दया कधी होते, तर तो कोणाच्या संगतीत राहायला पाहिजे। इकडे रूप गोस्वामी सांगतात की जो भक्त भगवंतांच्या नामाचा जप करतो त्या व्यक्तीच्या जर आपण सोबत राहिलो तर आपल्यावर भगवंतांची दया होऊ शकते। तसेच पुढे सांगतात की जो व्यक्ती भक्तांचा, जे वैष्णव आहेत, जे भगवंतांचे नाम जप करतात, त्या भक्तांबद्दल आदर भावना जो ठेवतो
त्याच्यावर देखील भगवंतांची दया होते. आणि विशेषतः इकडे असं सांगितलं गेलं की रूप गोस्वामी सांगतात, जिसने आध्यात्मिक दीक्षा ग्रहण ग्रहण कर ली है और जो अर्चा विग्रह के पूजन में लगा हुआ हो, जो व्यक्ती दीक्षित भक्त आहे आणि जो भगवंतांची सेवा करतो, भगवंतांचा डीटी वर्शिप असो, कुकिंग असो किंवा टेम्पल क्लिनिंग, झाडू पोछा, कुठलंही सेवा असो, तर तो भगवंतांच्या सेवेशी जर संलग्न असेल, तर त्या व्यक्तीचा आश्रय आपण घ्यायला पाहिजे. वह उस शुद्ध भक्त की संगति और श्रद्धा पूर्वक उसकी सेवा करे. तर आपलं कर्तव्य काय आहे की तसल्या भक्तांचं सेवा करणे हे आपल्यासाठी खूप लाभदायक आहे. कारण तसल्या व्यक्तीसोबत राहिलो तर आपल्यावर देखील भगवंतांची कृपादृष्टी पडते. तर हा झाला उपदेशामृत मधला श्लोक, योग्यता. तर आजचं जे टॉपिक होतं की जीवदया, तर त्याचं डिवायडेशन 3 पार्ट मध्ये केलेलं आहे. तर पहिला, जीवदया होण्यासाठी आपल्यामध्ये योग्यता काय असायला पाहिजे, काय आपली कॅपेबिलिटी, काय आपली कॅपॅसिटी असेल, तेव्हा भगवंत आपल्यावर दया करतील. तर नेक्स्ट आहे, किस पर दया हुआ, तर हे जीवदया खरंच झालंय का, कोणावर झालंय. आणि तिसरं आहे, हे जे दया आहे, दया करतात कोण. 3 पॉइंट, एक आहे जीव दया होण्यासाठी योग्यता काय, आणि दुसरा आहे की कोणावर झालंय, आणि तिसरा कोण करतय. ह्या टॉपिकचं डिवायडेशन आपण 3 पार्ट मध्ये करूया. तर पहिला, जीव दया होण्यासाठी योग्यता काय पाहिजे, का प्रत्येकांवर दया होते. तर त्यासाठी एक नवयोगेंद्र स्वामी महाराजांच्या एक सेशन मध्ये ऐकत होतो. तर योग्यता कसं पाहिजे, खूप ज्ञानी व्यक्ती ही भगवद्धामला जाणं म्हणजे खूप कठीण आहे. कारण जास्त ज्ञान असल्यावर मनुष्य म्हणजे ज्ञान सोबत अहंकार येतो. तो कधी येतो, जेव्हा एकटा प्रयत्न करतो. जर गुरुच्या आदेशाखाली, आधिपत्याखाली असलं ना, फक्त ज्ञानच अर्जित करू शकतो. जर आपण एकटा करू लागलो तर ज्ञान सोबत अहंकार पण येतो. त्यामुळे आपण ज्ञान ग्रहण करताना, शास्त्र वाचताना देखील आपले जे आजूबाजूचे जे वातावरण आहे त्याचा खूप इम्पॅक्ट पडतो. त्यामुळे आपण जेव्हा शास्त्र अध्ययन किंवा कथा वगैरे ऐकतो, ते भक्तांच्या संगतीत ऐकलं तर त्याचं जे फळ आहे ते हजारो पटीने जास्त भेटतो. म्हणजे आपल्याला अहंकार येत नाही. त्यामुळे एक एक भक्त होते, त्यांचं नाव होतं रामा. तर ते म्हणजे जास्त काम करायचे नाही. त्यांच्या घरातले म्हणजे त्यांचं वय वाढत होतं, तर ते काय काम करायचे नाही, फक्त घरात राहून फक्त जेवण करून घरात झोपूनच राहायचे. तर त्यांचे घरातले देखील त्यांना सांगतात, 1 वेळा सांगतात, 2 वेळा सांगतात, तर तेही देखील थकून जातात. किती वेळा सांगणार. कारण म्हणजे आजकालची परिस्थिती असं आहे की जर काम नाही केलं तर स्वतःचे आई वडील देखील घरात जास्त दिवस ठेवतील का, ह्याची खूप मोठी शंका आहे. तर त्यामुळे जर या भौतिक जगात राहायचं असेल तर काही काम करणं खूप आवश्यक आहे. तर तसेच हे जे रामा भक्त होते ते घरात होते, ते कामामध्ये खूप आळशी, काय काम करत नव्हते. मग काही दिवसांनी त्यांचे घरातले त्यांना बाहेर पाठवतात, हकलून देतात घरातून. तर हा राहून काय उपयोग नाही. तर तो मग घरातून बाहेर पडल्यावर एका वनामध्ये फिरत असतो. त्या ठिकाणी त्याला एक गुरु भेटतात, म्हणजे एक साधू दिसतात. तर ते साधूंना जाऊन सांगतो, असं असं आहे की मी घरात होतो, माझ्याकडनं काय काम होत नव्हतं, मी आळशी होत होतो, तर मला घरातल्यानी आता बाहेर पाठवून दिलेलं आहे. मग ते गुरु म्हणतात की ठीक आहे, मी तुला एक काम सांगतो, ते तू प्रामाणिकपणे ऐक. तर तेव्हा ते जे साधू असतात ते सांगतात की तुला मी एक काम सांगतो की ह्या वनामध्ये जा, तिकडे जाऊन या ठिकाणी हे जे बांबूचे लाकूड आहेत, हे लाकूड खूप सारे आहेत. तर तू काय कर, हे जे बांबूचे लाकूड आहेत ते तू तोडून गावामध्ये येऊन विक. तर तुला पैसे भेटतील आणि यात जास्त तुला त्रास होणार नाही. तर हे कसं आहे, म्हणजे साधूंचं जे स्वभाव असतं, साधूंचं जे निष्काम भावनेने सांगतात ना, जर ते गोष्ट आपण प्रामाणिकपणे ऐकलो तर आपलं जीवन बदलू शकतो. तर हे हे गोष्ट म्हणजे हे रामभक्त जे होते त्यांना घरातल्यांचं पटत नव्हतं. त्यामुळे हे साधूंचं जे वाक्य आहे त्यांना ते मनावर घेऊन मग ते लाकूड तोडायला सुरुवात करतात. मग त्यानंतर थोडे दिवस होतात, मग ते साधू सांगतात की हे बांबू विकून झाल्यावर जे पैसे येतात तू मला दे, त्यातून मी तुला
जे तुझी खाण्याची सोय आहे ते मी करन. तसं करत करत एक दिवस, 2-3 दिवस, असं एक आठवडा होऊन जातो. मग हे रामा रोज बांबू गावामध्ये विकायचे, मग पैसे आणून द्यायचे. असं करत करत साधूंच्या हातात पैसे दिल्यावर मग साधू त्यांना खायला द्यायचे. मग स्टार्टिंगचा एक आठवडा होतो, त्यांना 3 चपाती थोडं राईस असं द्यायचे. मग हळूहळू वाढत गेलं. मग त्यांना सांगायचे की मी जे काही तुला देईन ते तू काय करायला पाहिजे, दुपारी भगवंतांना भोग लावायला पाहिजे. रामा हे भक्त एवढे भोळे होते आणि त्यांच्या मनात कुठलंही पाप कुटीर काय नव्हतं, आणि ते एवढे भोळे म्हणजे त्यांना असं वाटायचं की आपण जे भोग लावतो त्यातलं भगवंत खायलाच पाहिजे, असं त्यांचा भाव होतं. तर ते गुरु सांगतात की तुला मी जे जे प्रसाद देतोय ते तू भगवंतांना भोग लावून तू ते प्रसाद घे. मग ते दुपारी जातात. दुपारी जाऊन तिकडे वनामध्ये ते बांबू लाकूड तोडून झाल्यावर प्रसादचं जे थाली आहे ते ओपन करतात. ओपन करून मग तिकडे ठेवतात, मग भोग ठेवतात. तिकडे भोग ठेवून ते भगवान श्रीरामांची प्रार्थना करतात. ते प्रार्थना देखील खूप सुंदर आहे. नवयोगेंद्र स्वामी महाराज गातात, राम आओ भगवान आओ, मेरो माखन का भोग तुम स्वीकार करो, राम आओ भगवान आओ. तर असे गात असतात. मग त्यावेळी हे रामाचं भाव बघून साक्षात प्रभू श्री रामचंद्र येतात. रामचंद्र येऊन तिकडे बसून रामा आणि भगवान श्रीराम दोघ जण बसून तिकडे प्रसाद ग्रहण करतात. ते प्रसाद दोघांना पुरण्यापुरतं असतो. 3 चपाती राईस म्हणजे दोघांचं होतो. मग दुसरा दिवस त्यांचे गुरु 3 चपाती दिल्यावर मग त्यांना पुरायचे. मग असंच दुसरा आठवडा येतो. दुसरा आठवडा आल्यावर त्यांचं गुरु म्हणतात की हे प्रसाद तर तुला पुरत आहे ना, काय अडचण नाही ना? म्हणल्यावर हा ठीक आहे, आता काय नाही. मग काय करतात, पुढच्या आठवड्यापासून प्रभू श्री रामचंद्र एकटे येत नाहीत, माता सीताला घेऊन येतात. तर आता अजून एक माणूस वाढला. ऑलरेडी या रामाचं म्हणजे प्रसाद घरात देत नव्हते म्हणून ते घर सोडून आले. आता बघतो तर काय, दोघांचे तिघच आले. मग दुसरा आठवडा सुरू झाला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, प्रसाद काय रामाला पुरेना. गुरुंना कळालं हे अस्ताव्यस्त का व्हायला लागले, ह्याला काय तर अडचण आहे. तर त्या ठिकाणी मग पुन्हा गुरु विचारतात, रामा तुला काय अडचण आहे का, तुझं मन अस्ताव्यस्त, तुझं तोंड असं का व्हायला लागलंय? तर ते गुरुंना सांगतात, तुम्ही सांगितलात की भगवंताने एकट्यांना भोग लाव, तर भगवंत काय करायला लागले, ते एकटे येईना, माता सीतेला घेऊन यायला लागलेत. तर आता काय करा तुम्ही, माझ्या दोघांपुरतं नाही तर तिघांचा प्रसाद द्या. तर भगवंतांना असं ते साधूंना असं वाटतं की हे खूप म्हणजे नाही का, याला जेवणाचं खूप हे आहे, त्यामुळे तो भगवंतांचं नाव सांगून हा जास्त खात असेल. तर काय करतात, दोघांच्या ऐवजी तिघांचं प्रसाद देतात. मग असंच होतं. मग ते दुसरा आठवडा देखील सुरू होतो. पुन्हा दुपारचं त्याचं नित्य कार्यक्रम तेच चालायचा. सकाळी जायचा, बांबू तोडायचा, दुपारी पुन्हा भोग लावायचा, पुन्हा तेच मंत्र गायचा, राम आओ भगवान आओ, मेरो माखन का भोग स्वीकार करो. तर असंच म्हणत गेलं. मग पुन्हा आले प्रभू श्री रामचंद्र आले, माता सीता आलेत. मग आता तिघांचा प्रसाद आहे, 3 जण घ्यायला लागलेत. मग तिसरा आठवडा सुरू झाला. प्रभू आता 2 जण नाही तर राम दरबार घेऊन आले, लक्ष्मण पण आले आणि हनुमानजी पण आले. आता हनुमानजी तर रामापेक्षा खूप भूकेले. मग बघतो तर काय, रामाला पाणी भेटणं पण मुश्किल झालंय. सर्व जे प्रसाद आणतोय ते सर्व हे राम दरबारच खायला लागलेत. मग गुरुजींना सांगतात, गुरुजी आता तुम्ही तर सांगितलात की भगवंतांना एकट्यांना भोग लाव, भगवंतांना लावतो तर माता आली, माताला तर काय बोलू शकलो नाही. तर आता राम दरबार घेऊन आले, म्हणजे सीता राम लक्ष्मण हनुमान आता चौघ आले. आता मी काय करू, मी कामगार झालोय, मला प्रसादच भेटत नाही. कशासाठी घर सोडून आलो, पुन्हा तेच समस्या माझ्या समोर आलंय. तर गुरुजींना वाटलं की हा काही खोटं सांगतोय का. तर तिसऱ्या आठवड्यामध्ये गुरुजी हळू त्याच्या मागे जाऊन दुपारच्या वेळेस बघतात. बघतात तर काय, प्रभू श्री रामचंद्र, त्यांच्या बाजूला माता सीता आणि इकडे लक्ष्मण हनुमान आणि हा रामा, 5 जण बसून प्रसाद घेतात. तर त्या क्षणी गुरु म्हणजे जे साधू असतात ते येऊन त्या रामाचा चरण पकडतात. तर तेव्हा ते साधू सांगतात की खरं तुझं भाव जे शुद्ध भाव आहे ना, हे भाव बघून प्रभू श्री रामचंद्र आलेले आहेत. तर असे भोग तर हे पूर्ण ब्रह्मांड, या संसारामधले प्रत्येक व्यक्ती भगवंतांना भोग लावून प्रसाद घेतोय. पण तुझं भाव जे आहे ना, एवढं शुद्ध आहे ना, त्यामुळे साक्षात प्रभू श्री रामचंद्र आणि एकटे नाही तर
राम दरबार माता सीता आणि लक्ष्मण हनुमान आले, तर हे तुझं जे भाव आहे ना, हे माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. तर हे कथा सांगण्याचा उद्देश एकच होता, म्हणजे आपल्यावर दया होण्यासाठी आपला भाव हे खूप सरळ पाहिजे. जर गुरुनी सांगितलं हे भगवंत आहे, तर ते भगवंत असो नसो, आपली श्रद्धा एवढं पाहिजे की जरी तिकडं भगवंत नसेल तरी आपल्या श्रद्धाने, आपल्या विश्वासाने तिकडे भगवंत प्रकट व्हायला पाहिजे, एवढी आपल्यावर श्रद्धा पाहिजे. ही आहे, आपल्यावर जीव दया व्हायचा असेल तर ही आपल्यामध्ये योग्यता पाहिजे. आणि ह्या योग्यतेबद्दल अजून एक उदाहरण म्हणजे सुदामाचं. जेव्हा असं मानलं गेलं की सुदामाला दारिद्र्यता आलं, ते ब्राह्मण अपराध केलं हे ते, पण खरं जे सुदामाचं कथा आहे त्यामध्ये असं सांगितलं गेलं की जेव्हा भगवंत द्वारकेमध्ये राहायचे, तेव्हा भगवंतांना कळालं की सुदामा हे आता दारिद्र्यामध्ये आहे. तर त्या अगोदरचा स्टोरी असा आहे की जेव्हा सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा इकडे वृंदावनमध्ये होते, तेव्हा ते विद्यालयामध्ये जायचे. तर त्या विद्यालयामध्ये एक दिवस असं होतं की पहिला जे गुरुकुलमध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणी राहायचे. तर तेव्हा ते ब्राह्मणी पत्नी जे होती, ते दोन पोटली काढून ठेवते. सर्व विद्यार्थ्यांना दिल्यानंतर कृष्ण आणि सुदामा हे दोघंही उशिरा येतात. उशिरा आल्यावर मग त्यांचं जे प्रसाद आहे ते प्रसाद काढून ठेवलेलं असते. मग ब्राह्मण पत्नींना भिक्षा मागायला भिक्षा मागायला आलेले एक ब्राह्मण येतात. ते कोण? भृगु ऋषी असतात. भृगु ऋषी येऊन त्या ठिकाणी त्या ब्राह्मणी पत्नीला विचारतात की हे माता भिक्षासाठी काय आहे का? तर त्या ठिकाणी ते ब्राह्मणी पत्नी बघते की आपल्या गुरुकुलमध्ये तर सर्व प्रसाद संपलेला आहे. तर ते जे दोन पोटलीमध्ये काढून ठेवलेलं जे चण्याचा डाळ असतो, ते मूग डाळ पण म्हणतात. तर त्या ठिकाणी ते ब्राह्मण पत्नी सांगते की आता तर सर्व प्रसाद संपलेला आहे, पण खरे पाहता तिकडे दोन पोटलीमध्ये काढून ठेवलेलं असते, ते कृष्ण आणि सुदाम्यासाठी. तर ते भृगुऋषी येऊन बघतात आणि ते ब्राह्मणे सांगते की आता तर प्रसाद काही नाही. मग थोडे दूर जाऊन भृगुऋषी ते डोळे बंद करून ते बघतात की खरंच या गुरुकुलमध्ये काय प्रसाद नव्हता का? तर त्यांना दिसून येते की या गुरुकुलमध्ये प्रसाद होता, ते कृष्ण आणि सुदामासाठी काढून ठेवलेला होता. मग त्यांना खूप राग येतो. मग ते श्राप देतात की हे जे दोन पोटली प्रसाद आहे, हे जो कोण खाईल ते पूर्ण जीवनभर दारिद्र्यता आणि श्रीहीन होऊन जाईल. श्रीहीन म्हणजे लक्ष्मी देवता त्यांच्यापासून खूप दूर जाते. तर हे गोष्ट तिकडे मागे सुदामा तुळशीला पाणी घालत असतात, ते हे गोष्ट ऐकतात. तर सुदामाचा भाव एवढं म्हणजे भाव शुद्ध असतो की ते विचार करतात की जर हे जे प्रसाद हे जे दोन पोटलीमधले दाणे हे जर भगवंत खाल्ले, तर ते श्रीहीन होतील, ते दारिद्र्यतामध्ये येतील. तर ते तसं होणं म्हणजे ते माझ्यासाठी चांगलं नाही, आणि माझं कर्तव्य आहे की भगवान श्रीकृष्णांना हे खाण्यापासून थांबवणं. तर मग ते काय करतात की इकडे आल्यावर ते दोन पोटली घेऊन ते ब्राह्मणे सांगते की सुदामाला की हे दोन पोटली घे, हे तुझं आणि कृष्णाचा प्रसाद आहे, तर तुम्ही प्रसाद घ्या. तर मग कृष्ण आणि सुदामा इकडे वनामध्ये येतात, आणि सुदामा हे भगवान श्रीकृष्णांपेक्षा असं झाडावर चढण्यामध्ये खूप पारंगत असतात. मग ते कृष्ण आणि सुदामामध्ये पैज लागतो. मग सुदामा म्हणतात की ह्या झाडावर कोण पहिलं म्हणजे जाऊन येईल, तो लवकर प्रसाद घेईल, असं त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन ठरतो. मग त्यानंतर न बघतो तर काय, सुदामा खूप लवकर जाऊन तिकडे वरती जातो. मग तेव्हा ते खिशातील पोटली काढून सुदामा तिकडे खात असतो. मग ते खाल्ल्यानंतर ना, म्हणजे इकडे सुदामाचा भाव बघा, जर दारिद्र्यता हे जे श्रीहीनता आहे ते माझ्यावर यायला पाहिजे, भगवान श्रीकृष्णांची याच्यापासून मुक्ती व्हायला पाहिजे, हे आहे सुदामाचा भाव. मग त्यानंतर ना असं म्हणजे हे जे दोन पोटली मधले दाणे खाल्ल्यावर मग सुदामावर ह्याचा प्रभाव पडतो, ते साधूंच्या शापाचा. मग सुदामाचं जे जीवन आहे दारिद्र्यतामध्ये जातो. मग एक दिवस, मग हे दारिद्र्यतामध्ये गेल्यावर सुदामाचा विवाह देखील होतो. मग त्यानंतर ना सुदामाची पत्नी जी असते तिचं नाव असतो सुशीला. मग भगवंतांची दया म्हणजे ते जरी श्रीहीन झाले, हे झाले,
तर त्यांचा भाव भगवंतांना खूप म्हणजे आवडायचा. मग ते काय केले, एक दिवस त्यांच्या म्हणजे त्यांच्या सुदामाच्या घरी गेले. तेव्हा सुदामा घरात नव्हते. तर ते सुशीला घरात असते. मग भगवंत ब्राह्मण रूपामध्ये जागतात आणि ते सांगतात की, हे माता, घरामध्ये काही दान देणे योग्य आहे का? तर ते सुशीला सांगते की, आमच्या घरामध्ये बालकचा जन्म झालेला आहे, तर तुम्ही या घरातलं काय, आम्ही तुम्हाला या घरातलं काय देऊ शकत नाही. तर भगवंतांना माहित असते की या घरात तर कुठला जन्म झालेला नाही. तर हे म्हणजे सुशिलाचा सांगण्याचा उद्देश असा असतो की आमच्या घरात तुमच्या देण्यायोग्य काय नाही. तर ते ब्राह्मण म्हणतात की ठीक आहे, तुमच्या घरात बालक जन्म झालेला आहे का, मग 3 दिवसानंतर न येऊ का, तरी तेव्हा मला काय भेटेल का? मग ते सुशीला सांगते की 3 दिवस नाही, आमच्या घरात म्हणजे असं बालक जन्म घेतलंय की ते दारिद्र्य बालक जन्म घेतलेलं आहे. त्यामुळे आमचं जीवनभर दारिद्र्यता असणार आहे. तर हे साधू तुम्ही काय करा, म्हणजे आमच्या घरी पुन्हा येऊ नका. तर भगवंत सांगतात की, भगवंतांचा लीला बघा, म्हणजे आता नेक्स्ट टॉपिक सुरू झालं, जीवावर दया कसा करतात. तर भगवंत सांगतात की, हे माता, तुमचे जे पती आहेत ना सुदामा, हे द्वारकाधीशचे खूप घनिष्ठ मित्र आहेत. ते खूप दिवसापासून तुम्हाला ही गोष्ट लपवत आहेत. तर हे तुमचं दारिद्र्यता आहे ना, ते एकदा जरी भगवंतांकडे जाऊन आलत ना, मग हे तुमचं जे दारिद्र्यता आहे ना, पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. तर हे गोष्ट सांगून भगवंत तिकडून निघून जातात. मग संध्याकाळी जेव्हा सुदामा येतात, तर त्यांची पत्नी सुशीला विचारते की, हे सुदामा, हे पतिदेव, हे द्वारकाधीशना तुम्ही ओळखता का? तर तेव्हा हे गोष्ट ऐकताच सुदामाच्या डोळ्यातून पाणी पाणी गळतो. मग तेव्हा सुदामा सांगतात की, हा, हे माझे खूप घनिष्ठ मित्र आहेत. तर मग पत्नी, सर्वात म्हणजे मोठा हट्ट म्हणजे पहिला पहिला हट्ट असते ते स्त्री हट्ट. स्त्री हट्ट खूप कठीण मानलं गेलं. मग त्यानंतर ना बालक हट्ट, असं 2 हट्ट शास्त्रामध्ये पण सांगितलं गेलं. मग ते स्त्री हट्टासमोर सुदामा देखील हरतात. त्यांना म्हणजे भगवंतांच्या घरी भगवंतांना असं भेटायला, असं धनासाठी जायचं त्यांच्या इच्छा नसतंय. पण या स्त्री हट्टासमोर सुदामा देखील हरून जातात. मग ते म्हणतात की, ठीक आहे, मी एकदा द्वारकाधीशला भेटून येतो, पण द्वारकाधीशला मी काही मागणार नाही. तर असं आचार्यगण सांगतात की, हे जे द्वारकामधलं ऐश्वर्य आहे, हे जे सोन्याचं महल आहे, एवढे मोठे महल, भगवंतांचं ऐश्वर्य, धन, हे सर्व गोष्टी सुदामाचं देण असं मानलं जातं. तर मग सुदामा येतात द्वारकेला, द्वारकापुरीला. तर तेव्हा ते द्वारपालच्या तिकडे थांबतात. मग ते द्वारपालांना विचारतात की, ए भगवान श्रीकृष्णांचाच नगरी आहे का? मग तेव्हा ते द्वारपाल विचारतात, हो, भगवान श्रीकृष्णांचाच नगरी आहे, तुम्ही कोण आहात? तर ते सांगत नसतात. आपलं जे सुदामा, जे नाव आहे आपलं, ते नाव सांगत नाहीत. मग ते म्हणतात की, मला फक्त भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घ्यायचं आहे. मी कुठे उभारलं तर मला भगवंतांचं दर्शन होईल, असं विचारतात ते द्वारपाला. तर ते द्वारपाल सांगतात की, आता तर भगवंत आत्ताच आलेत, मग आता तुम्हाला संध्याकाळपर्यंत थांबावं लागेल. मग ते सुदामा म्हणतात की, तर तुम्ही काय करा, भगवंतांना सांगा की एक ब्राह्मण आलेला आहे. तर त्यांना सांगा की माझं नाव सुदामा आहे, त्यांचा मी बालपणातला मित्र आहे. तर हे गोष्ट तुम्ही त्यांना सांगा, असं म्हणतात. मग जेव्हा द्वारपाल तिकडे जातात, तेव्हा भगवंत आपल्या सभेमध्ये म्हणजे सिंहासनावर बसून प्रसाद घेत असतात. तर हे गोष्ट ऐकताच भगवंत प्रसाद घेण्याचं थांबून त्या सिंहासनावरून उठून पळत निघतात. म्हणजे असं वर्णन करण्यात आलं की, भगवंत पळत जात असताना त्यांचा मुकुट देखील खाली पडतो, त्यांच्या हातातले बाजूबंद, ते सर्व गोष्टी खाली तुटून पडतात. म्हणजे त्यांचं आपल्यावर नियंत्रण नसतंय. हे एवढं आनंदाची बातमी की सुदामा आलेला आहे, ते गोष्ट ऐकून भगवंत तिकडे सुदामाला भेटायला जातात. म्हणजे भगवंतांचं दया बघा, जर आपला भाव शुद्ध असेल, तर भगवंत कुठेही असो, कुठल्याही परिस्थितीत असो, तर भगवंत आपल्यासाठी धावून येतात. आणि धावून येऊन भगवंत स्वतःच्या अगदी जवळ, जसं सुदामाला स्वतःच्या सिंहासनावर बसवतात, तसंच आपला पण भाव शुद्ध असेल तर भगवंत आपल्याला संकटातून मुक्ती करतात. आणि फक्त सुदामाला आसनवर बसवून नाही, तर पुढे सांगतात की, देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधी रोय. ते त्यांचा दैन्य भाव बघून भगवंतांच्या डोळ्यातून देखील अश्रू गळते. तर पाणी परात को हात छोये नाही, नैनन के जल से पग धोया.
ते त्यांचा भाव बघून भगवंत हातात कळश घेतात, त्यांचा हातात कळश घेतात पाय धुवायला. तर ते कळशातलं पाणी पडायच्या अगोदर भगवंतांच्या नेत्रातून जे अश्रुधारा आहे त्यांनीच त्यांचे पाय धुले जातात. तर हे भगवंतांचा भाव बघा किती शुद्ध आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपल्यामध्ये जर आपण योग्यता निर्माण केलो तर भगवंतांची कृपा, भगवंतांची दया पडायला जास्त वेळ लागणार नाही. तर आणि आता हे गोष्ट झालं की आपली योग्यता. तर नेक्स्ट जे पॉइंट आहे ते आहे, किस पर जीव दया हुआ है. हे जे जीव दया व्हायला पाहिजे असं कोणावरही झालं का? तर त्याचं उदाहरण देखील अजामिल. अजामिल हा खूप पापी व्यक्ती असतो. खूप पापी म्हणजे तो ब्राह्मण परिवारात जन्म घेऊन देखील वैश्यांचा संग करतो. आणि त्याच्यावर देखील भगवंतांची कृपा कसं होते, कारण तो पण जेव्हा वैश्यांचा संग करायचा मग त्यानंतर ना त्याला आठवायचं की मी ब्राह्मण होतो, माझं जे धर्म आहे मी ते विसरलो, माझं पतन झालेलं आहे. हे जर भाव जरी आपल्याला आलं ना तरी देखील भगवंत आपल्यावर कृपादृष्टी करतात. आणि यात म्हणजे एक कठीण समस्या म्हणजे काय, आपण दीनहीन आहे, आपण पतित आहे हे आपण ऍक्सेप्ट करत नाही. ते खूप मोठी आपल्या जीवनातील अडथळा आणि कठीण परिस्थिती आहे. आपण मानत नाही की आपलं पतन झालेलं आहे, आपण पतित आहे. तर त्यामुळे हे अजामिल जो आहे, अजामिलला कळते की हे जे आपण करतोय हे खूप म्हणजे खूप चुकीचं आहे. तर तेव्हा त्यांना नारदजींचं दर्शन आणि नारायणजीचा संग प्राप्त होतो. तेव्हा नारदजी सांगतात की तू ब्राह्मण असून असले पाप कृत्य करतो, तर तुझं जे म्हणजे तुला जर भगवंतांची प्राप्ती आणि या संकटातून या पापातून जर मुक्ती पाहिजे असेल तर तुझी पत्नी जी गर्भवती आहे त्याला जे पुत्र होणार आहे म्हणजे तो पुरुष पुत्र बालक होणार आहे, तर तू त्याचं नाव जर नारायण ठेवला तर तू जे हे पाप कर्म केलेलं आहे याच्यातून तुला तुझी मुक्ती होऊ शकते. तर ही आहे भगवंतांची दया. तर तो अजामिल त्यांचं मुलाचं नाव नारायण ठेवतो. मग जसं पिता कितीही दृष्ट असला, कितीही काही असलं तर त्याच्या पुत्राप्रती त्याला खूप प्रेम असते. तर प्रत्येक वेळेस अजामिल त्यांच्या पुत्राला नाव द्यायचं, नारायण इकडे ये, नारायण इथं बस, नारायण ते आण, नारायण तिकडे जा, हे कर ते कर. प्रत्येक वेळेस अजामिलच्या मुखातून नारायण नारायण नाव निघायचं. त्यामुळे अंत्यक्षणी जेव्हा दंडपाणी यमराज त्यांना अ, यमलोकात घ्यायला येतात, तर त्या क्षणी देखील त्याला असं वाटते की मी आता चाललोय, माझ्या नारायणचं काय व्हायचं, नारायणला कोण बघणार आता. त्यावेळी यमराजजी समोर असतात तेव्हा हे जे अजामिल आहे जोर जोरात नारायणला आवाज देतात, नारायण नारायण नारायण. तर तेव्हा हे अजामिलला घेण्यासाठी यमदूत आलेले असतात, तेव्हाच हे नारायण नारायण ऐकून विष्णुदूत पण येतात. तर हे आहे भगवंतांची कृपा, फक्त आपण समजून घेण्यावर आहे. त्यामुळे भगवंतांची कृपा होण्यासाठी आपल्या पहिल्यांदा आपल्यात योग्यता पाहिजे. योग्यता काय आहे, भगवंतांच्या शुद्ध भक्तांची संगती आणि येन केन प्रकारे भगवंतांच्या सेवेत आपण संलग्न राहायला पाहिजे. जसं हा अजामिल खूप पापी होता पण त्याची म्हणजे जे भगवंतांचं प्राप्ती कशामुळे झालं, हे नारायण नावामुळे. तसंच याची जे म्हणजे तुष्टी भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे, जरी आपण जीवनभर पाप कृत्य केलं, अंत्यक्षणी जर भगवंतांचं नाव आठवण आलं, जसं अंतकाले च मामेवम स्मरण मुक्त्वा कलेवरम यम प्रयाति समद्भावम याती नास्तत्र संशय. तर असं सांगितलं गेलं की भगवद्गीतेमध्ये जरी अंत्यक्षणी जरी भगवंतांचं नाव घेतलं तरी आपण भगवंतांच्या धामामध्ये जाऊ शकतो. याती नास्त्यत्र संशय, यात काहीही संशय नाही. तर हे आहे जीवावर दया झाले. आणि दुसरं तसं ते मृगारीचं पण. मृगारी काय करायचा, जे मृगारी हा शिकारी होता. शिकारी काय करायचा, तो प्राण्यांना मारायचा. प्राण्यांना कसं मारायचा, अर्धवट मारायचा. म्हणजे जे ते तडपडायचे, ते तडपडायचं पाहून त्याला खूप आनंद वाटायचा. तर हे जे पापकृत्य आहेत, पापकृत्य करून करून एक वेळेस असं येतो की त्या पापकृत्यामध्ये पण रुची संपून जाते. ह्याचे पण तुष्टी भगवद्गीतेमध्ये सांगितलं गेलंय की या मनाचा उल्लेख केलेला आहे की हे मन कसं आहे, प्रत्येक वेळेस याला काहीतरी
नवीन नवीन पाहिजे असतं. नवीन म्हणजे आता हे एक पाप झाले, यातून थोडा आनंद भेटतो, तर आणि त्याच्या पुढच्या वेळेस अजून नवीन गोष्टी पाहिजे असतात. तर त्यामुळे ह्या जीवला नवीन देण्यासाठी बिल्वामंगल ठाकूर पण तेच सांगतात की हे जे जीव आहे त्याला प्रत्येक वेळेस नवीन पाहिजे असते. तर त्यावेळेस आपण काय देऊ शकतो? एक वेळेस भगवंतांचं कीर्तन, एक वेळेस भगवंतांचं कथा, एक वेळेस भगवंतांची सेवा, काही वेळेस भगवंतांच्या भक्तांची संगती. असं प्रत्येक वेळेस आपणच या मनाला प्रत्येक वेळेस नवीन नवीन देत गेलो तर हे मन दुसरीकडे जाणार नाही. आणि ही झाली, मग हे कथा झालं की ज्यांच्यावर दया झाली. तर ह्याच्या पुढे आता आहे की जीवावर दया कोण करतात? जीवावर दया करणारे तर भगवंत अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण करतात. ह्या हे श्रीकृष्ण तर करतात, पण कोणाच्या रूपात करतात? तर भगवंतांचं भगवंतांच्या प्राप्तीतलं पण 3 स्टेप सांगितलं गेलं. गुरु, शास्त्र, त्यानंतर ना कृष्ण. तर त्यातला पहिला पायरी म्हणजे गुरु. आता हे जे जीवचं दया भगवंत करतात, भगवंत गुरुच्या रूपात. तर गुरुच्या रूपात म्हणजे एक खूप चांगलं उदाहरण म्हणजे आपले प्रभुपाद, जे इस्कॉनचे संस्थापक आचार्य आपले श्रील प्रभुपाद आहेत. तर प्रभुपादांचे एक वरिष्ठ संन्यासी अ, जयपताका स्वामी महाराजांनी एक भजन लिहिलं होतं. यदि प्रभुपाद न होय तो तबे की है तो ये जीवन भ्रमितो किसे. तर त्या ठिकाणी जयपताका स्वामी महाराज सांगतात की आपण एवढे म्हणजे भौतिक जगात एवढे रममाण झालो, एवढे व्यस्त आहोत की आपल्यावर दया करण्यासाठी कोण आले असते? प्रभुपाद एवढे दया केलेत की प्रभुपाद हे साक्षात भगवंतांच्या रूपात आलेले आहेत. यदि प्रभुपाद न होय तो तबे की होय तो. जयपताका स्वामी महाराज सांगतात की प्रभुपाद नसेल तर आपण प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त राहिलो असतो. आपल्याला समजलं पण नसतं की हे भगवंत काय आहेत, भगवंतांची भक्ती म्हणजे काय. आपल्या जीवनाचा उद्देशच आपण विसरून गेलो असतो. तर आणि प्रभुपाद एवढे दीनदयाळू आहेत की एक रशियन माताजींचं स्टोरी ऐकत होतो की ते भक्तीमध्ये म्हणजे रशियामध्ये ते माताजी प्रचार करत असतात. तर त्यांचे जे गावातले लोक असतात त्यांना खूप त्रास देत असतात. खूप त्रास देऊन मग असं करतात की ते जेणेकरून प्रचार आणि भक्ती थांबवायला पाहिजे, त्यांना खूप त्रास देतात. त्यांना म्हणजे स्ट्रीटवर कीर्तन करायला देत नाहीत. तर ते काय करतात? घरात कीर्तन करतात. मग घरात लोकांना बोलून प्रचार करतात. मग त्यांचे पाहुणे आणि बाकीचे लोक काय करतात? ब्लॅक मॅजिशियनला बोलवतात. म्हणजे त्याला काळे जादू म्हणतात. मग त्याला बोलून तांत्रिक, म्हणजे आपल्या भाषेत तांत्रिकला बोलून मग त्या माताजींना खूप त्रास द्यायला बघतात. मग त्यांना त्रास देताना मग ते ब्लॅक मॅजिशियन एक दिवस येतो, 2 दिवस येतो, बघतो तर काय या माताजींवर काय प्रभावच पडत नाही. म्हणजे प्रभुपाद जरी आत्ताच्या म्हणजे हे आता म्हणजे झालेली गोष्ट, हे काय काल्पनिक गोष्ट नाहीये. मग ते माताजीवर ते तांत्रिक येऊन मंत्र हे ते करतात. मग एक दिवस होतो, 2 दिवस होतो, ते तांत्रिक खूप थकून जातो. मग तिसऱ्या दिवशी अजून दोघं तिघं तांत्रिक येऊन त्या माताजींना त्रास द्यायला बघतात. तर त्या ठिकाणी ते 3 तांत्रिक उठून पळून जातात आणि ते बाकीच्या लोकांना सांगतात की हे जे यांच्यावर आम्ही म्हणजे जे तंत्रविधी करतोय, तर यांच्यावर विधी करताना एक म्हातारे व्यक्ती येतात आणि ते हातात लाकूड घेऊन येतात आणि आमच्या डोक्यावर जोर जोरात मारतात. आम्हाला सांगतात की ही माझी शिष्य आहे. तर मग ते ही गोष्ट त्या माताजींना सांगितल्यावर ते माताजी सांगते की या ठिकाणी मी बसून काय करत होते? नमा ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिनी. तर मी प्रभुपादांची प्रार्थना करत होते, हे प्रभुपाद मला या संकटातून रक्षा करा, मुक्ती करा, जेणेकरून मी भगवंतांच्या नामाचा प्रचार करू. तर त्या ठिकाणी जर आपला भाव शुद्ध असेल तर प्रभुपाद या जगात जर शारीरिक रूपामध्ये नसले तरीही ते जे आपल्यावर संकट आणतात त्यांच्यापासून आपले रक्षण करण्यासाठी प्रभुपाद स्वतः येतात. म्हणजे एवढी मोठी दया. आणि हे दयेचं उदाहरण पुढे सांगायचं गेलं तर आपले गुरु महाराज देखील वयाच्या 75-76व्या वर्षी गुरु महाराज रोज सकाळी आपल्यासाठी झूम मध्ये न चुकता जरी गुरु महाराज ट्रॅव्हलिंग मध्ये असो, कुठल्या बाहेर गावी असो, नेटवर्क प्रॉब्लेम असलं तरीही आम्ही बघत होतो की गुरु महाराज फोर व्हीलर मध्ये, फ्लाईट मध्ये देखील असताना देखील झूम चालू असायचा. आणि जे बॅकग्राऊंड आहे त्यामध्ये दिसून यायचं की गुरु महाराज ट्रॅव्हलिंग करत आहेत, तरी देखील झूम मध्ये
गुरु महाराजांची जी प्रेझेंटी आहे ती आतापर्यंत कधी स्थगित झालेलं नाही. तर हे जे डेडिकेशन आहे हे सर्व गोष्टी आपल्यावर दया करण्यासाठी येतात. म्हणजे आता आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की हे जे आपल्यावर दया करण्यासाठी येत आहेत, तर त्यांना आपण प्रामाणिकपणे ते जे सांगतात ते ऐकलो तर आपण देखील जे भगवंतांचं दया होणार आहे त्याचे योग्य बनू. तर हे जे आजचं सेशन आहे जीवेर दया, हा टॉपिकवर हे 3 पॉइंट्स होते. तर आपण पुढचं जे सेशन म्हणजे 40 मिनिट होत आलेत, तर पुढं आपण क्वेश्चन आन्सर करू. कोणाला काही अडचण, काही कथा समजलंय, काही विचारायचं असेल तर पुढे विचारू शकता. तर हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मधुर गौर प्रभू. हरे कृष्ण. आज खूप सुंदर त्या श्रीमान अंतर्यामचे त्यांनी पूर्ण जीवदया ह्यावर क्लास दिलेला आहे. तर माझा असा प्रश्न होता की जे प्रचार आपल्याला जे वैष्णव करतात, तर ती पण दया आहे का भगवंताची कृपा आहे, काय कसं म्हणता येईल त्याला, का आपण बघताना प्रचार करतो ते? खूप सुंदर प्रश्न होता प्रभूजी. हे आपण जे करतोय ते हे प्रचार, तर हे पण या 3 स्टेप्स मध्ये बसतात. पहिल्यांदा आपल्यात योग्यता येते. योग्यता आल्यानंतर भगवंत आपल्यावर असं कृपा करतात की आपण दुसऱ्यांवर दया करतो. तर जसं एका व्यक्तीकडे काही गोष्टी असेल, पैसे असेल, तर तो दुसऱ्यांना देऊ शकतो. जर त्या स्वतःकडेच नसेल तर तो दुसऱ्यांना देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्यात जर पहिल्यांदा योग्यता आलंय, आता ह्या संसारात एवढे सारे म्हणजे एवढं सारं पॉप्युलेशन आहे, एवढे सारे लोक आहेत, त्यात क्वचितच लोक इस्कॉन जॉईन केले आणि भक्ती करू लागले. त्यामुळे ह्याला आपण एक योग्यता म्हणू शकतो. आणि हे जे भगवंतांची विशेष कृपा, हे प्रचार म्हणजे भगवंतांची कृपा नसल्याशिवाय आणि विशेष गुरूंची कृपा, गुरूंची जर कृपा असेल तरच आपण हे गोष्ट करू शकतो. ह्याच्यासाठी आपल्याला भगवंत निवडले म्हणजे आपल्यातील हे योग्यता आणि भगवंतांची कृपा दृष्टी. जर या गोष्टीत आपण प्रामाणिकपणे राहून प्रचार केलो तर जसं अजामिल, मृगारी हे सर्व गोष्टी पाप कृत्य करून भगवंतांचं प्राप्ती करू शकतात, तर आपण प्रचार करून का भगवंतांची प्राप्ती करू शकत नाही? हे एक गोष्ट आपल्यामध्ये एवढा जर विश्वास असलं तर आपल्याला भगवंतांची प्राप्ती याच जन्मात होऊ शकते. हरे कृष्ण. तर फेस्टिवलचे काही अनाउन्समेंट, अनुपम सौंदर्य प्रो किंवा ओके, मदर विठ्ठलांचे. गौर काय करायचं का फेस्टिवल? तर मिस करू का? ओके. तर तो फेस्टिवल तयारी चालू आहे. तर आपलं अंतर्यामी क्षेत्र खूप सुंदर क्लास म्हणजे खरंच कशाप्रमाणे भगवानची कृपा होते आणि जीवदया कशी करायला पाहिजे. आणखी खूप गोष्टी आहेत त्यांना सांगण्यासारखं, वेळेचा अभाव होता म्हणा. तर नक्कीच त्यांनी खूप मोठी तयारी केलेली आहे आणि खूप मोठे उदाहरण पण द्यायचे त्यांना होते म्हणा. तर खरं जीवदया काय असते, तर आपण खरंच जीवदया करायचं पण आहे आपल्याला आणि खूप गरज पण आहे. जीवदया केल्याशिवाय नामात रुची येणार नाही किंवा वैष्णव सेवा पण होणार नाही. तेवढं प्रचार करणं एक मोठी जीवदया पण आहे. तर आपण दर गुरुवारी हेच का सेवा, गुरु महाराजची कृपा आहे की जीवदया करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी एकत्र येतो आपण म्हणा. मग काही डिवोटी कधी अडचणी कुठं काय समस्या चालू असते तरी पण युट्यूबवर ते येते बरं का लेक्चर. आपण लिंक पाठवायचे, युट्यूबवर आपण पाठवणार आहोत. परत जे लेक्चर कंटिन्यू आपण ऐकू शकतो. तर फेस्टिवल येत्या आज किती तारीख आहे? 5 आहे ना? 9. ओके, 9. तर 15, 16, 17, 18, 19 आपल्या राधागोविंद मंदिरामध्ये खूप सुंदर मोठं फेस्टिवल होणार आहे. 15, 16, 17 तीन दिवस कथा आहे आणि 18, 19 गुरु महाराज येत आहेत बीडला. तर सर्व वैष्णवांना आमंत्रण आहे आणि 18 तारखेला रथयात्रा आहे, जगन्नाथ रथयात्रा, सॉरी गौरी ते रथयात्रा, आणि 20 तारखेला 19 तारखेला ब्रह्मोत्सव आहे, गोविंदचा बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. त्या संदर्भात सेवा वगैरे पळापळी आहे. तर सेवा चालू होती तरी मी लेक्चर ऐकत होतो बरं का, खूप सुंदर लेक्चर होतं. तर परत युट्यूबवरती परत ऐकणार सेवाला. तर काही डिवोटी पण थोडं सेवेत व्यस्त होते त्यामुळे सुद्धा थोडं संख्या थोडासा कमी होता तरी पण खूप छान. आणि जसं चालू होतं की मी गेल्यास म्हणलं होतं की मधुर गौर पाहून की त्याचा पण
दर गुरुवारी डेली तुला कृष्ण बुक वाचन करू शकतो, जेणेकरून रीडिंग पण व्हायला सगळं साधना खूप छान होतोय. पण थोडंसं रीडिंग पण व्हायला पाहिजे त्या संदर्भात सुद्धा. मी मधुरगौरला म्हणलं होतं, मग ते काय अनाउन्समेंट मधुरगौर काय म्हणजे कृष्ण बुक विषयी काय संदर्भामध्ये काय प्लॅनिंग काय? हरे कृष्णा. तर बरेचसे भक्त मी बरेचसे भक्तांची साधना वगैरे पाहतो, पण भक्त रीडिंग करतात असं लिहितात किती मिनिटं, पण काय रीडिंग करतात हेच लिहित नसल्यामुळं कळतच नाही की जे आपण जे ठरवलं होतं किंवा कृष्ण बुक वाचायचं आहे, कृष्ण बुक वाचतायत का आणखी वेगळं काय वाचतायत हेच काही कळत नाहीये. त्यामुळं सर्व वैष्णवांना विनंती आहे की आपण जर कृष्ण प्रभूजींनी जसं सांगितलं कृष्ण बुक वाचावं, तर त्याप्रमाणे लिहिलं तुम्ही तर मला थोडं डिटेल ठेवण्यासाठी सोपं जाईल किंवा तुम्ही कृष्ण बुक वाचता. पण जर तुम्ही काय डिटेल लिहिलं नाही तर मला कळतच नाही की, कारण आतापर्यंत एकाही भक्ताचं मी पाहिलं नाही की त्यांनी कृष्ण पुस्तक वाचतोय किंवा भागवत 10वा स्कंद वाचतोय, हे याच्याविषयी काहीच उल्लेख नाही कुठंच. तर तसं काय त्या उल्लेख करावा जेणेकरून प्रभूजी मला दिलेल्या सेवेला काहीतरी मला नोंद करता येईल तशी. तर प्रभू तुम्ही ह्यात आणखी काय बोलणार असं बोला शकता. जसं आपण जपास्कोर मी जसं लिहित असतो किंवा जपास्कोर घेत असतो आणि स्कोर नाही पाठवले मी मेसेज करतो जपास्कोर पाठवा म्हणून. असं रिडिंग स्कोर पण आता घेतल्याशिवाय थोडंसं गंभीरता येणार नाही म्हणजे रिडिंग मध्ये जसं जपामध्ये गंभीरता आली मुलांमध्ये, तसं आपण मला वाटतं रिडिंग स्कोर पण तुम्ही तुम्ही घेऊ शकता. ज्या लोक रिडिंग राहिलं त्यांना मेसेज करून तुम्ही रिडिंग स्कोर राहिले कृपया पाठवा. मग ते एक सवय लागेल लोकांना, जसं आपलं जपास सवय सगळ्यांना लागली व्यवस्थित आता. रिडिंग सवय लावण्यासाठी काहीतरी आपल्याला व्यवस्था करावी लागेल, कारण ते खूप महत्वाचं पण आहे. लीडर शुड बी रीडर. रीडर महाराज गुरु महाराज म्हणतात की प्रत्येक लीडरला रीडर रिडिंग करायलाच पाहिजे. 10 मिनिटं का होईना, मिनिमम 10 मिनिटं, 15 मिनिटं मिनिमम ठेवू आपण. 15 मिनिटं रिडिंग करायचं, 15 ते 1 तास प्रत्येकाला. आता तुम्ही आता उद्या म्हणजे सोमवारी पासून किंवा बघा तारीख तुम्ही ठरवा आणि डेली रिडिंग स्कोर तुम्ही घ्यायला सुरुवात करा या महिन्यामधून. म्हणजे ज्यांचं रिडिंग ठीक राहिलं आहे. त्यांना मेसेज करू शकतो, म्हणजे रिडिंग स्कोर राहिले कृपया पाठवा तुमचं. मग ते सवय लागेल लोकांना. त्या संदर्भात कृष्ण बुक ठीक राहील मला वाटतं. मोठं पुस्तक पण आहे आणि प्रभुपाद मनाची कृष्ण बुक प्रत्येक भक्ताने वाचायला पाहिजे. तर कृष्ण बुक एकतर हार्ड कॉपी मंदिरातून घ्यावं लागेल सगळ्यांना, आणि हार्ड कॉपी नसेल तर मग कोणाला आम्हाला संपर्क साधा मधुरवर बघून ना, तुम्हाला प्रोव्हाइड करतील किंवा तुम्हाला सांगतील कुठे मिळेल काय मिळेल वगैरे. ठीक आहे ना मधुरगर? चालतंय, ओके. मग आणि काय अनाउन्समेंट असेल सांगा, मग आपण थांबूया. धन्यवाद द्या अंतर्यामीला. हा, तर आज खूप सुंदरपणे श्रीमान अंतरम चैतन्य प्रभूने क्लास दिला. त्यांना आपण त्या क्लास दिल्याबद्दल तिने आपण हरी बोल म्हणून आभार मानूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. तर पुढे अनाउन्समेंट अशी आहे की पुढच्या जो पुढचा गुरुवार आहे त्याला विषय आहे वैष्णव सेवा, आणि तो क्लास देणार आहेत श्रीमान वनमाली पंडित प्रभू आपल्याला देणार आहेत. तर सर्व भक्तांना विनंती आहे की पुढच्या गुरुवारी सर्वांनी आठवणीनं जॉईन करावं. ठीक आहे, हरे